नमस्कार, आजीच्या चव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण स्वयंपाकघरामध्ये मसाला भेंडी बनवणार आहे। पण छोट्या छोट्या भेंड्या घेतलेल्या आहेत, चांगल्या भेंड्या आहेत, कोवळ्या आहेत, त्या चांगल्या 5-6 वेळा धुवून घेतलेल्या आहेत। धुतल्यानंतर तिचा मागचा आणि पुढचा भाग काढून भेंडीचे असे 2 भाग करायचे। पहा, एक भेंडी तुम्हाला मी दाखवते। हा मागचा भाग बुडाकडचा आणि शेंड्याकडचा असे दोन्ही काढायचे आणि तिचा पाहिजे अशा प्रकारे 2 भाग आहे। त्याच्यात मसाला गेला पाहिजे, कारण आपल्याला मसाला भेंडी करायची आहे। तर मी आता सर्व भेंडी चिरून घेते। हे पाय, ह्या भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहेत सर्व, कारण त्याच्या आतमध्ये मसाला पोचला पाहिजे म्हणून आपण असे भेंडीचे 2 भाग केलेले आहेत। पहा, कोळी भेंडी एकदम मोठी असेल तर तिचे 2 भाग करायचे आणि मग करून घ्यायचे। छोट्या आहेत अगदी, त्यामुळे मी आज त्याचे करून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा, इथे घेतलेले आहे मी। एक टोमॅटो चिरून घेतला, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, लसणाचा जवळ 10-12 पाकळ्या होत्या त्या टेचून घेतलेल्या आहेत। आता फोडणीसाठी आपण कढई ठेवली, तापलेली आहे। याला तेल मात्र सपक लागतं मसाला भेंडीला, थोडंसं जास्त, पण 2 पूर्ण मोठे चमचे आपण तेल टाकलेले। त्याला तेल तापतंय तोपर्यंत पहा काय काय घेतलंय फोडणीला। या ठिकाणी जिरं घेतलंय, मोहरी घेतली, हळद घेतलेली आहे, धना पूड घेतलेली आहे, त्यानंतर हिरवं तिखट थोडंसं ते घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हा मसाला घेतला, कोणता, अंबारीचा कांदा लसूण मसाला, हिंग फोडणीसाठी आणि दाण्याचा कूट। वाटण कुठलंच नाही, सगळे मसाले वरचेच आहेत। तर ते आता आपण टाकू। तेल टाकलेलं आहे, तेल तापतंय थोडंसं, तेल तापलं की आपण घेणार आहोत अंबारीचा हा जो आहे अंबारी कांदा लसूण मसाला। याची मसाला भेंडी फार छान होते। पहा, बाकी याला घरचे मसाले वापरते, पण अशा काही पदार्थांना मात्र हा कांदा लसूण मसाला जो आहे ना तो खूप छान लागतो। तर आता मी पहा या ठिकाणी मोहरी टाकणार आहे। मोहरी पूर्ण तडतडून द्यायची आणि मग लसूण टाकायचा। प्रत्येक फोडणीमध्ये काय काय टाकायचं नाही हे मात्र आपण क्रमशः लक्षात ठेवायला पाहिजे। जिरं नंतर टाकायचं, जिरं जळून जातं, मग त्याचा स्वाद लागत नाही। म्हणून काय करायचं, जिरं मोहरी तडतडली की लसूण टाकायचं। आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये लसूण। जवळजवळ बंद झालं की मग, नाही का खूप कडवट लागतं, पहा अजिबात दड लागत नाही। हां, आता बंद झालं। आता हा जवळजवळ 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, त्या टेचूनही घेतल्या आणि हे टाकले याच्यामध्ये। आता हा थोडासा लसूण लाल झाला की मगच आपण, आता मी गॅस कमी केलेला आहे, मग कमीच त्याच्यावर नाही तर जळून जातं पटकन। आता लसूण खूप आपल्याला ताव द्यायचा नाही, जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये। आता पहा, मग जिरं जळत नाही, जिरं अगोदर टाकलं आणि मग जर तुम्ही टाकलं, आत्ता मी हिंग टाकला। बरेच जण हिंग अगोदर टाकतात, तर हिंग आधी टाकला की तोही बरोबर होत नाही। आता याच्यामध्ये हळद टाकलेली मी, आणि हळद टाकल्यावर आता लगेच आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे टाकायचे। प्रथम कांदा टाकूया याच्यामध्ये। तेल सपक वापरलेले, जास्त वापरायचं नेहमीच्या भाजीपेक्षा। आणि आता गॅस मोठा करायचा, तर कांदा आणि टोमॅटो व्हायला वेळ लागतो। पहा, जवळजवळ 5 ते 7 मिनटं कांदा व्हायला लागतो, 5 मिनटं तर अगदी पाहिजे। या ठिकाणी हा जो कांदा मसाला म्हणजे कांदा परतून घेणार ना, याच्यातच सर्व मसाले टाकायचे, दाण्याचा कूट सोडून। मग काय होतं, त्याच्यामध्ये पोचलं जातं ते सर्व। या ठिकाणी 2 चमचे मीठ लागणार आहे आपल्याला, 1 ते 1.5 चमचा, तोही मी घेतला आहे। पहा, आता याच्यामध्ये टाकायचं ते मीठ आपल्याला। आता कांदा पटकन होतो। आता कांदा सुद्धा खूप नाही परतायचा बरं का, थोडा परतायचा। मग याच्यामध्ये टोमॅटो टाकला। टोमॅटोमुळे काय होतं, भेंडीला तिखटपणा येत नाही। आता टोमॅटो जरा थोडा चांगला आपण करून घ्यायचा आहे, थोडासा विरघळला पाहिजे तो, मगच भेंडी टाकणार त्याच्यामध्ये। आता हिरवी मिरची याच्यामध्ये टाकायची। हिरवी मिरची कशा टाकली, थोडासा तिखटपणा त्याला हवा, नाही तर मसाला भेंडी आणि तिखटपणाच नाही तर ती चव देत नाही। म्हणून
काळ्या मिरच्या ज्या आहेत ना त्या ठेचलेल्या आहेत, 3-4 मिरच्या त्या घेतलेल्या आहेत त्यातल्या, त्याचा थोडा येईल. आणि पहा आता याच्यामध्ये आपल्याला धणापूड टाकायची, लालसरच केला कांदा, आणि हा मसालाही टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला. आता हे चांगलं परतून घ्यायचं आपण याच्यामध्ये, मग भेंडी टाकायची. आणि भेंडी अशी मसाला भेंडी जर केली ना मुलं अगदी आवडीने खातात, नवे मोठी पण खातात. आणि मसाला असल्यामुळे त्याला काय होतं, चवदारपणा पण येतो भेंडीला. ही पातही भेंडी आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आता भेंडी शिजण्यासाठी म्हणून आपल्याला थोडासा पाण्याचा चटका द्यावा लागतो त्याला. दाण्याचा कूट जरा थोड्या वेळाने टाकणार आहोत, आत्ताच नाही. हे चांगलं परतून घ्यायचं आणि मगच टाकायचं दाण्याचा कूट. अगदीच भाजी नाही म्हटलं, नुसती सुकी भेंडी नेहमीप्रमाणे आपण तिखट मिठाची केली तर मग जेवणाला जर रुची पण येत नाही. याच्यात मसालाही तयार होतो आणि अगदी बोटं चाटून खाल भेंडी पण आणि मसाला पण असं होत असतं. म्हणून आपण काय करायचं, याच्यामध्ये दाण्याचा कुठेही थोडासा टाकला. आणि आता याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर याच्यात मी ना थोडंसं दही टाकणार आहे. पण सकाळी मी काय केलं होतं, फक्त मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली, चटणी केली होती. माझ्याकडे दही नाही आहे, मी याचा वापर करणार आहे. हे पहा, मी भेंडी टाकलेली आहे. थोडंसं पाणी याला टाकायचं आपल्याला, कढईने असं पहा. कढईने टाकलेले आणि थोडं पाणी ताटात ठेवायचं आहे. आता याला एक साधारण 7-8 मिनटं आपण मंद आचेवर ठेवणार आहे. गॅस कमी करणार आहे मी आणि त्याच्यावर ठेवलेले. चला तर मग त्याला आता होऊ द्या चांगला मंद याच्यावरती. मग हे पहा, 10 मिनटं बरोबर आपली भेंडी शिजलेली आहे. ताटाचं पाणी तसंच आहे अजून थोडं, आणि याच्यात थोडंसं पाणी आहे. अगदी सुकी नको, पण शिजून झाले, अगदी खूप सुंदर वास सुटलेला आहे. या पद्धतीने जर भेंडी केली तर इतर भाजीची आपल्याला गरज भासत नाही. आणि मग म्हणून या मसाला भेंडी लग्नामध्ये जे असते ना, तीच लज्जत या भाजीला येते. पहा, तर तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीनं मसाला भेंडी करून पहा. आणि केल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नंतर कमेंटद्वारे मला कळवा की ही मसाला भेंडी कशी लागते ती. पहा, खूप सुंदर वास सुटला तिचा. पहा, लज्जतदार आणि अगदी चविष्ट अशी आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने करा आणि मग तुम्हाला आवडेल की इतर रस्सा भाजी करण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक शेअर करून कमेंटद्वारे मला नक्कीच कळा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.